या व्हिडिओनंतर स्थान विस्तार धड्यामधील प्रश्न चुकवणे इम्पॉसिबल आहे, कारण बोर्ड एक्झाममध्ये जे विचारले जाईल तेच मी या व्हिडिओमध्ये शिकवलंय. म्हणजे तुमचे स्थान विस्तार धड्याचे 6 मार्क्स पक्के होऊन जातील. तर रेडी आहात? चला सुरू करूया. 2019 ते 2025 पर्यंतच्या बोर्ड एक्झाम्समध्ये हे प्रश्न विचारले गेले होते. यांचं ॲनालिसिस केल्यावर असं लक्षात येतं की बोर्ड एक्झाममध्ये दोन्ही देशांची सामान्य माहिती, स्थान व विस्तार, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि स्वातंत्र्यानंतर त्यांनी कोणत्या समस्यांचा सामना केला याच टॉपिक्सवर प्रश्न विचारले जातात. तर आता मी हेच टॉपिक्स अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. आणि हो, डिस्क्रिप्शनमध्ये मी या सर्व प्रश्नांच्या उत्तरांची पूर्ण PDF सुद्धा दिली आहे. म्हणजे या व्हिडिओनंतर तुम्हाला टेक्स्ट बुक डायजेस्ट 21 सेट्स किंवा इतर कोणत्याही गोष्टीला हात लावायची गरजच पडणार नाही. तर चला सुरू करूया. सर्वात आधी दोन्ही देशांची सामान्य माहिती समजून घेऊया. देशाचे नाव. भारताला आपण भारतीय प्रजासत्ताक म्हणतो, तर ब्राझीलला ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य असे म्हणतात. राजधानी. भारताची राजधानी नवी दिल्ली आहे आणि ब्राझीलची ब्राझिलिया आहे. लोकसंख्या आणि क्षेत्रफळ. भारत लोकसंख्येच्या बाबतीत मोठा आहे, तर ब्राझील क्षेत्रफळाच्या बाबतीत मोठा आहे. स्वातंत्र्य दिवस. भारताचा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्टला साजरा केला जातो, तर ब्राझीलचा 7 सप्टेंबरला साजरा केला जातो. सर्वात मोठे राज्य. भारताचे सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे आणि ब्राझीलचे ॲमेझॉनास आहे. एकूण राज्ये. भारतात 28 राज्ये आहेत, तर ब्राझीलमध्ये 26 राज्ये आहेत. जगप्रसिद्ध. भारत मसाल्याच्या पदार्थांसाठी जगप्रसिद्ध आहे, तर ब्राझील सांबा नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. लोकप्रिय खेळ. भारताचा लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे आणि ब्राझीलचा लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. शासन प्रणाली म्हणजे गव्हर्नमेंट टाईप. भारतात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे, तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. जगाचा कॉफीपॉट कोणाला म्हणतात? भारताला नाही, तर ब्राझीलला म्हटले जाते. आता पाहूया ब्राझील हे नाव कोठून आले. ब्राझील हे नाव पाऊ ब्राझील या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक. हे बघा, हा भारताचा नकाशा आहे आणि हे आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक, ज्याला इंदिरा पॉइंट म्हणतात. हे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहामध्ये आहे, जो भारताचाच एक भाग आहे. आणि नकाशावर या पॉइंटची लोकेशन आहे 6 डिग्री 45 मिनिटे उत्तर अक्षवृत्त. आता भारताचा दक्षिण भाग पाहूया. भारताचा हा दक्षिण भाग 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे. ज्या भूभागाच्या 3 बाजूंनी पाणी असते त्याला द्वीपकल्प असे म्हणतात. म्हणून भारताच्या दक्षिण भागाला द्वीपकल्प असे म्हणतात. तर ही होती दोन्ही देशांची सामान्य माहिती. आता व्हिडिओ पॉज करून हे पॉइंट्स पाठ करून घ्या, कारण दरवर्षी यातून एक प्रश्न नक्की येतो. आता दोन्ही देशांचे स्थान समजून घेऊया. स्थान म्हणजे नकाशावर ते देश नेमके कुठे आहेत. स्थान 2 प्रकारांनी दाखवले जाते. पहिला प्रकार आहे गोलार्ध. गोलार्ध म्हणजे जेव्हा पृथ्वीला 2 समान भागांमध्ये विभागले जाते तेव्हा तयार होणाऱ्या प्रत्येक भागाला गोलार्ध म्हणतात. वरचा भाग उत्तर दिशेला आहे, त्यामुळे त्याला उत्तर गोलार्ध म्हणतात. आणि खालचा भाग दक्षिण दिशेला आहे, म्हणून त्याला दक्षिण गोलार्ध म्हणतात. आता आपल्याला पाहायचे की भारत आणि ब्राझील कोणत्या गोलार्धात येतात, उत्तर की दक्षिण. भारत पहा, तो पूर्णपणे वरच्या भागात आहे, म्हणजेच भारत उत्तर गोलार्धात आहे. पण ब्राझीलचा काही भाग उत्तर गोलार्धात आणि त्याचा बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात येतो. त्याचप्रमाणे पृथ्वीला पूर्व आणि पश्चिम अशा 2 भागांतही विभागले जाते. उजव्या बाजूच्या भागाला पूर्व गोलार्ध म्हणतात, कारण तो पूर्व दिशेला असतो. आणि डाव्या बाजूच्या भागाला पश्चिम गोलार्ध म्हणतात, कारण तो पश्चिम दिशेला असतो. भारत पूर्व गोलार्धात येतो, तर ब्राझील पश्चिम गोलार्धात येतो. म्हणजे गोलार्धानुसार भारत आणि ब्राझीलचे स्थान असे आहे. आता स्थान दाखवण्याचा दुसरा प्रकार पाहूया, खंडांच्या आधारे. म्हणजे भारत आणि ब्राझील कोणत्या खंडात आहेत ते पाहूया. आपल्याला माहिती आहे की जगात एकूण 7 खंड आहेत. भारत आशिया खंडात आहे. पण आशिया खंडाच्या कोणत्या भागात आहे? उत्तर भागात आहे की दक्षिण भागात? भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. आता ब्राझीलबद्दल बोलूया. ब्राझील दक्षिण अमेरिका खंडात आहे. पण उत्तर भागात आहे की दक्षिण भागात? ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही देशांचे स्थान, गोलार्ध आणि खंड यांच्या आधारावर समजून घेतले. आता विस्तारबद्दल समजून घेऊया. विस्तार म्हणजे एखाद्या देशाचा फैलाव किती आहे. म्हणजे देश वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत आणि डावीकडून उजवीकडे किती पसरलेला आहे. देश वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत किती पसरलेला आहे हे जाणून घेण्यासाठी अक्षांश रेषांचा उपयोग केला जातो. अक्षांश रेषा या काल्पनिक आडव्या रेषा असतात. भारताच्या वरच्या आणि खालच्या बाजूने या अक्षांश रेषा जातात. वरून जाणारी अक्षांश रेषा 37 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षांश रेषा आहे
आणि खालून जाणारी अक्षांश रेषा 8 डिग्री 4 मिनिट उत्तर अक्षांश रेषा आहे. म्हणजे भारत 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षांश यांच्या दरम्यान पसरलेला आहे. आणि देश डावीकडून उजवीकडे किती पसरलेला आहे हे जाणून घेण्यासाठी रेखांश रेषांचा उपयोग केला जातो. रेखांश रेषा या काल्पनिक उभ्या रेषा असतात. भारताच्या डाव्या आणि उजव्या बाजूने या रेखांश रेषा जातात. डावीकडून जाणारी रेखांश रेषा 68 डिग्री 7 मिनिट पूर्व रेखांश रेषा आहे आणि उजवीकडून जाणारी रेखांश रेषा 97 डिग्री 25 मिनिट पूर्व रेखांश रेषा आहे. म्हणजे भारत 68 डिग्री 7 मिनिट पूर्व ते 97 डिग्री 25 मिनिट पूर्व रेखांश यांच्या दरम्यान पसरलेला आहे. आता याच प्रकारे ब्राझीलचा विस्तार समजून घेऊया. ब्राझीलच्या वरच्या आणि खालच्या बाजूने या अक्षांश रेषा जातात. वरून जाणारी अक्षांश रेषा 5 डिग्री 15 मिनिट उत्तर अक्षांश रेषा आहे आणि खालून जाणारी अक्षांश रेषा 33 डिग्री 45 मिनिट दक्षिण अक्षांश रेषा आहे. म्हणजे ब्राझील 5 डिग्री 15 मिनिट उत्तर ते 33 डिग्री 45 मिनिट दक्षिण अक्षांश यांच्या दरम्यान पसरलेला आहे. आता डावीकडून उजवीकडेपर्यंतचा फैलाव पाहूया. ब्राझीलच्या डाव्या आणि उजव्या बाजूने या रेखांश रेषा जातात. डावीकडून जाणारी रेखांश रेषा 48 मिनिट पश्चिम रेखांश रेषा आहे आणि उजवीकडून जाणारी रेखांश रेषा 34 डिग्री 45 मिनिट पश्चिम रेखांश रेषा आहे. म्हणजे ब्राझील 34 डिग्री 45 मिनिट पश्चिम 48 मिनिट पश्चिम रेखांश यांच्या दरम्यान पसरलेला आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही देशांचा विस्तार समजून घेतला. आता ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेऊया. यात आपल्याला फक्त 5 पॉइंट समजून घ्यायचेत. हे देश कोणाच्या अधिपत्याखाली होते? भारत सुमारे 1.5 शतक ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, तर ब्राझील 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. यानंतर 1930 ते 1985 पर्यंत ब्राझील अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. स्वातंत्र्य: भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले, तर ब्राझीलला 1822 साली स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर आलेल्या अडचणी: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरे जावे लागले. तसंच देशाच्या अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थितीला देखील तोंड द्यावे लागले. तर ब्राझीलने 20व्या शतकाच्या शेवटी जागतिक वित्तीय समस्यांमधून स्वतःला सावरले. इतक्या अडचणींना सामोरे जाऊनही या देशांनी काय साध्य केले? भारत आज जगातील एक प्रमुख विकसनशील देश बनला आहे. भारताची ओळख आज एक महत्त्वाची जागतिक बाजारपेठ म्हणूनही आहे. वेगवेगळ्या टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला आहे. त्याचप्रमाणे ब्राझील देखील जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा एक महत्त्वाचा देश बनला आहे. भविष्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणूनही ब्राझीलकडे पाहिले जाते. शेवटचा पॉइंट आहे तरुणांचे प्रमाण. हा पॉइंट फक्त भारतासाठी लागू आहे, ब्राझीलसाठी नाही. भारतातील लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण खूप जास्त आहे. हा कार्यशील वयोगट असल्यामुळे भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. तर हे होते ऐतिहासिक पार्श्वभूमीतील 5 मुद्दे. तर अशा प्रकारे स्थान विस्तार धड्याचे सर्व टॉपिक्स कव्हर झाले. आता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली PDF डाउनलोड करा आणि एकदा उत्तरे नक्की पाहून घ्या. तर वेल डन. या व्हिडिओमध्ये आपण स्थान विस्तार धड्याचे 6 मार्क्स पक्के केले.